नागपूर जिल्ह्यातील देवलापार परिसरातून एक थरारक आणि तितकीच आश्चर्यजनक घटना समोर आली आहे। तब्बल 5 दिवसापासून बेपत्ता असलेला एका तरुण अखेर दाट जंगलात जिवंत अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। रामटेक तालुक्यातील बेलदा येथील रहिवासी अरुण राधेश्याम तांदुळकर वय 32 वर्ष हे 1 एप्रिल रोजी सकाळी घरातून बाहेर पडले होते। मात्र त्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबियांची चिंता वाढली। नातेवाईक आणि गावकऱ्यांनी सर्वत्र शोध घेतला, पण त्यांचा काहीच मागसूग लागला नाही। अखेर कुटुंबियांनी पोलिसात हरवल्याची तक्रार दिली। त्यानंतर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रित मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली। सलग 5 दिवस जंगल परिसरात शोध कार्य सुरू होते। अखेर 5 एप्रिल रोजी या शोध मोहिमेला यश आले। जंगलाच्या आतल्या दाट भागात अरुण तांदुळकर हे एका झाडाखाली बसलेल्या अवस्थेत जिवंत आढळले। ते अत्यंत थकलेले आणि उपाशी होते, मात्र शुद्धीत होते। या 5 दिवसाच्या काळात त्यांनी कोणतेही अन्न घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे। भूक, थकवा, अंधार आणि वन्य प्राण्यांचा संभाव्य धोका अशा अनेक संकटांचा सामना करत त्यांनी आपल्या जीवासाठी संघर्ष केला। शोध पथकाने तात्काळ त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे। या घटनेनंतर कुटुंबियांनी भावुक होत देवाचे तसेच शोध पथकाचे आभार मानले। या थरारक बचाव कथेची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा होत आहे। खरंच देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती देणारी ही घटना असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। राधेश्याम तांदुळकर हे इसमास 7:30 वाजता आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात आणण्यात आले होते, कारण तो 5 दिवसापासून जंगलामध्ये हरवला होता। तो थोडासा बोळसर असल्यामुळे घरातून गेला होता। तर आज तो सुरक्षित अवस्थेत सापडला आणि घरच्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले। तर आम्ही त्यांची पूर्ण शारीरिक तपासणी करून त्यांचे सगळे व्हायटल्स वगैरे तर नॉर्मल आहेत। तरी आम्ही त्यांना भरती ठेवले हॉस्पिटलमध्ये, कारण आपल्याला उद्या एक त्यांच्या वैद्यकीय तपासणी करायच्या आहेत। त्या कारणास्तव पेशंटची अवस्था सध्या चांगली आहे। त्यांचं नशीब खूप चांगलं होतं की जंगली प्राण्यांपासून त्यांचं सुरक्षित झालं, तिकडे त्यांना काही त्रास नाही झाला। महाराष्ट्र 24 करिता अजय मेहरकुळे, रामटेक।